तर सर्वप्रथम दक्षिण भारत यात्रेच्या चौथ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आणि विशेषतः नित्यानंद त्रयोदशी दिवशी आज आपण इथं श्रीरंगामध्ये आहोत. भगवंताचा दिव्य अभिषेक, कथा, कीर्तन, महाप्रसाद आणि संध्याकाळी आपण इथे दिव्य 108 दिव्य देशांपैकी असलेले पुंडरीकाक्ष या दिव्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. मला वाटतं आपल्याला हा सुंदर परिसर सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. त्याबद्दल आपण विजय केशव प्रभू आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद देऊ. नित्य ब्रजभक्ती प्रभू ज्यांनी इथे येऊन सगळं लोकेट करून सगळ्या गोष्टी डिसाईड करून, हरे कृष्ण, तर त्यांचंही आपण धन्यवाद देऊन वास्तविकता दिव्य देशम आहेत तरी काय. जे 12 अलवार आपण ऐकले, जसं रामानुजाचार्य हे हेड आहेत या क्षेत्रातले. राम अनुज म्हणजे भगवंतांचे नित्य अनुज असलेले पार्षद लक्ष्मणजी तेच रामानुजा आहेत. पण रामानुजाचार्यांच्या आधी अनेक सारे भक्त अलवार होऊन गेले. अलवार म्हणजे ज्यांचा आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आहे, ज्यांचे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, या इंद्रियांवरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि ती सर्व इंद्रिय त्यांनी भगवंताच्या सेवेत लावलेली आहेत, त्यांना अलवार असं म्हटलं जातं. आणि 12 अलवार या पूर्ण दक्षिण भारतामध्ये ज्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला, भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य 108 मंदिरांचं वर्णन त्यांनी दिव्य प्रबंधन म्हणून एक महाकाव्य ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये 4000 श्लोक आहेत. त्या 4000 श्लोकामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य मंदिरांचं वर्णन, त्यांच्या विग्रहांचं गुणगान, त्यांच्याविषयी प्रार्थना केलेल्या त्या प्रबंधांमध्ये आढळतात. आणि मग त्या अलवारांच्या लिहिलेल्या ग्रंथातून, भजनातून जे विष्णूंची मंदिरं आहेत, 108 मंदिरं, त्यांना दिव्य देशम म्हटलं जातं. जसं की श्रीरंगनाथ क्षेत्र, श्रीरंगनाथ भगवान हे पहिले दिव्य क्षेत्र आहे. पुंडरीकाक्ष मंदिर हे एक दिव्य क्षेत्र आहे. अशी अलवारांच्या प्रार्थनेतून निर्माण झालेली 108 दिव्य क्षेत्र आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक क्षेत्र आहेत, ज्याचं वर्णन रामायण, महाभारत, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्या आचार्यांनी केलेलं आहे. त्याला अभिमान क्षेत्र म्हणतात. ती 108 आहे. तर या दिव्य क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण श्रीरंगनाथ भगवंताचं दर्शन घेतलं. बऱ्याच कथा आपल्या बाकी आहेत. जसं श्रीरंगम भगवंताची एक सुंदर कथा आहे की जवळजवळ श्रीरंगनाथ स्वामीवरती 3 मोठी मुसलमानांची आक्रमण झाली. आणि एक मुसलमानांच्या आक्रमणामध्ये तो जो राजा होता, त्यांनी सगळे विग्रह, सोने चांदी चोरून घेऊन गेले आणि भगवंताचे जे उत्सव मूर्ती आहेत, ते उत्सव मूर्ती ते घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्यांनी आपल्या सोने चांदी असलेल्या खजिन्यामध्ये ठेवली. कालांतराने अजून एका मुसलमान राजाला त्यांनी ती भेट देऊन टाकली. आणि मग ते जे राजा आहे, त्यांची जी छोटी कन्या आहे, ती जी कन्या आहे अत्यंत सुंदर कन्या, ती कन्या तिने ही छोटीशी बाहुली पाहिली. नमपरिमल भगवंताचं नाव आहे उत्सव मूर्तीचं. ती सुंदर विग्रह पाहिल्यानंतर तिने विचार केला की मला ही बाहुली म्हणून किती सुंदर वाटतील. मग त्यांना तिने घेतलं वडिलांना सांगून, आणि मग रोज ती त्यांच्याबरोबर डॉल खेळू लागली, त्यांना सजवू लागली. आणि मग त्यांना भगवंत पण ना, हे यथामाम प्रपद्यन्ते, जो जसा भाव आहे तसा भगवंत त्याच्याशी आदान प्रदान करतात. भगवंतही तिच्याशी बोलायला लागले, मला हे नको, हे पाहिजे, मला हे इथं नको लाव, हे इथं लाव. आणि इतकं तिचं प्रेम आणि इतकं सुंदर, ही मुसलमान राजकुमारी आहे, इतकं सुंदर तिचं भगवंतावर इतकं अगाढ प्रेम निर्माण झालं. शेवटी आपल्या भोजनातली रोटी
ती भगवंतांना मुसलमान कन्या भगवंतांना जीव घालायची आणि वस्त्रांमध्ये ती जसं मुसलमान लुंगी घालतात तशी ती लुंगी घालायची. भगवंत तिच्याबरोबर आदान प्रदान करायला लागले. कालांतराने इथे काही वैष्णवांना कळालं श्री संप्रदायातल्या की दिल्लीच्या त्या राजाने दुसऱ्या राजाला भेट दिलेली आहे आणि इथे असे एक सुंदर गायक आहेत, अनेक गायक आहेत जे उत्सवा दिवशी गात असतात. आज जर तुम्ही रथ पाहिला असेल तर रथामध्ये एक भक्त बसला होता ज्याने मोठा टोप घातला होता आणि त्याच्यात करताल होता. बरोबर? हा हा तो टोप घातला होता आणि त्याच्यामध्ये बसले होते. ते भगवंताचे सुंदर सुंदर कीर्तन आणि गुणगान स्तुती करतात. म्हणजे सगळे असे स्तुती करणारे दिल्लीला पोहोचले आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्या राजाची भरपूर स्तुती केली. स्तुती केल्यानंतर ते राजा फार खुश झाले. ते म्हणे काय पाहिजे तुम्हाला सांगा. तर म्हणे काही नाही, आम्हाला तुमच्या राजकुमारीकडे एक भावली आहे ती आम्हाला हवी आहे, ती मूर्ती आहे ती आम्हाला हवी. त्यावेळी राजकुमारी झोपली होती. मग त्या राजाने ती देऊन टाकली, त्याला काही घेणं देणं नव्हतं. सगळे वैष्णव आड मार्गाने श्रीरंगमला निघाले. ही राजकुमारी थोड्या वेळाने उठली आणि तिने पाहिलं की माझी डॉल नाहीये, भगवंत नाहीये तिथे. तिला माहिती नाही पण तिला डॉल माहिती. आणि मग तिने राजाकडे हट्ट पकडला की मला ते पाहिजे. आणि मग त्यांचा पाठलाग करत करत ती स्वतः राजकुमारी तिथे श्रीरंगम पर्यंत आली आणि श्रीरंगम मध्ये आल्यानंतर भगवंताने इथे सजवलेलं पाहिलं. इतकं प्रेम भगवंतावर, इतकी रडली इतकी रडली आणि त्याच ठिकाणी तिने आपला देह सोडला. तिचं नाव जे आहे तुलक नाचियार आणि आजही श्रीरंगम परिसरामध्ये ते मंदिर आहे तुलक नाचियारचं, जिथे तिचं विग्रह आहे आणि आजही इथे सकाळी भगवंतांना भोग म्हणून रोटी लावली जाते आणि उत्सव दिवशी भगवंतांना इथे लुंगी वस्त्र परिधान केलं जातं. बोलो श्री रंगनाथ भगवान की. अनेक भगवंताच्या सुंदर सुंदर कथा आहेत. चर्चा करण्यासाठी वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे पुंडरीकाक्ष मंदिर हे एक सुंदर दिव्य देशामधलं एक सुंदर दिव्य देश आहे. जसं प्रभूजींनी सांगितलं की शिबी महाराजांनी याची स्थापना केली होती ज्यावेळी ते रावणाला मारण्यासाठी निघाले होते. परंतु भगवंतांनी सांगितलं की त्यांना मी मारणार आहे, तुम्ही मारू नका. त्यामुळे शिबी राजा विचार करू लागले. तर या ठिकाणी भगवंत त्यांच्या स्वप्नात आले आणि पुंडरीकाक्ष अत्यंत सुंदर भगवंताची स्थापना शिबी महाराजांनी इथे केलेली आहे. हे सुंदर दिव्य मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर या मंदिराच्या देखील बऱ्याच आख्यानिका आहेत. आपण त्यात ही जास्त जाणार नाही, कारण गौडीय संप्रदायामध्ये चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी नंतर नवदीप नंतर त्यांनी जर जास्त वास्तव्य केलं असेल ते केलेलं आहे श्रीरंगम क्षेत्री 4 महिने. आणि म्हणून आपण त्यांची चर्चा करू. पण त्याआधी इथे एक सुंदर अलवार आहेत, त्यांचं नाव तिरुप्पण अलवार. जे 12 अलवार आपण चर्चा केली होती त्यात एक अलवार आहे तिरुप्पण अलवार. हे अलवार शूद्र परिवारामध्ये जन्माला आले, गायकाच्या परिवारामध्ये. आणि त्यावेळी अशी प्रथा होती की जे शूद्र परिवारामध्ये आहेत त्यांना गर्भगृहामध्ये प्रवेश नव्हता. तर तिरुप्पण अलवार जे आहे ते भगवंताचं सुंदर गुणगान करायचे. एक दिवशी इथे नदीवरून पाणी आणण्यासाठी लोक सारंग म्हणून भगवंताचे पुजारी ते गेले, नदीतून पाणी भरलं आणि येत होते. वाटेमध्ये येत असताना हे जे तिरुप्पण अलवार आहेत ते भगवंताचं भजन करत होते आणि भजन करण्यामध्ये इतके मग्न झाले. अलवार म्हणजे ज्यांचा आपल्या इंद्रियावरती पूर्ण निग्रह असतो आणि आपली पूर्ण इंद्रिय त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये लावलेली असते. तर तिरुप्पण अलवार इतके मग्न झाले होते, इतके मग्न झाले होते की त्यांना भान नाही की मी रस्त्यावरच उभा आहे. भगवंत पुंडरीकाक्षाच्या दर्शनाला चाललेले पुजारी त्यांना आड त्रास होतोय. यांनी एकदा दोनदा आवाज दिला लोक सारंग यांनी, पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग आता लोक सारंगाच्या खांद्यावर घागर आहे, तर काय करावं.
आजूबाजूलाही कोणी नाहीये. मग त्याने एक दगड उचलला आणि ते फेकून मारला. यात कदाचित इथे किती लागेल आणि त्यांना बाह्य शुद्धीमध्ये येतील आणि सांग जाईल. परंतु तो नेमका लागला तिरुप्पन अलवारांच्या डोक्यात आणि गळागळा रक्त वाहू लागलं. आणि रक्त वाहल्यावर लक्षात आलं की मला काहीतरी लागलंय आणि बाह्य चेतनेमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की लोक सारंग समोर उभे आहेत आणि त्यांना आड होत आहे. ते तिथून पटकन बाजूला झाले. लोक सारंगाने पाहिलं नाही दगड नक्की लागला कुठे. मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये पुंडरीकाक्षाचं दर्शन सुंदर घेतलं. भगवंताची सेवा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की भगवंताच्या मस्तकातून रक्त वाहत आहे. तो लोकसारंगांना आश्चर्य वाटलं की भगवंता तुमच्या मस्तकातून रक्त का वाहते. तर म्हणे तूच मारलं मला, तूच मारलं मला म्हणे. तर म्हणे मी अहम भक्त पराधीन, भगवंतांना मी भक्ताच्या अधीन त्यामुळे माझ्या भक्ताचा साधूनाम हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वयम, मी भक्ताच्या हृदयात आहे आणि भक्त माझ्या हृदयात आहे. तुझ्याला दगड मारलास तिरुप्पन अलवार, त्याच्या हृदयामध्ये मी होतो, त्यामुळे दगड मला लागला. क्षमा मागितली भगवंता मला माफ करा. भगवंत म्हणे मी काय माफ करू, तुला त्यांनी माफ करावं लागेल. ठीक आहे मी त्याच्याकडे जातो. नाही म्हणे थांब, आता तुला एक गोष्ट करावी लागेल. म्हणे काय, तुला त्याला मंदिरात माझ्या दर्शनासाठी आणावं लागेल. भगवंत हे कसं शक्य आहे, सगळे ब्राह्मण. ते म्हणे आता तुझा प्रश्न आहे, पण मला सगळे तो मंदिरात पाहिजे. ठीक आहे. लोक सारंग त्यांना शोधायला निघाले तिरुप्पन अलवारला. तिरुप्पन अलवार थोडे घाबरले होते. घाबरले की लोक सारंगाने दगड मारला, मी चूक केली, त्यामुळे ते लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. आणि लोक सारंगांनी तिरुप्पन अलवारांना पाहिलं तसं तिरुप्पन अलवार पळायला लागले घाबरून, आता हे जास्त मारतील म्हणून. तर लोक सारंग म्हणाले नाही मी तुला मारणार नाही, थांब जरा म्हणे. मध्ये थांबले. म्हणे काय काय नाही म्हणे, तुला भगवंताने दर्शनाला बोलवलं, तुला दर्शनाला यायचंय. तो म्हणे नाही असं होऊ शकत नाही, कारण आमच्या परिवाराला मंदिरात पाय ठेवणं शक्यच नाही, असा नियम आहे. त्यामुळे आम्ही मंदिरात पाय ठेवू शकत नाही. ते म्हणे काही असो, तुझा नियम आहे ना, तू भगवंतांना मंदिरात पाय ठेवणार नाही, ठीक आहे मी तुला उचलून घेऊन जातो. आणि लोक सारंग त्यांना उचलून त्यांनी मंदिरात दर्शन दिलं आणि भगवंताची सुंदर स्तुती त्यांनी केलेली आहे. इथे याच मंदिरात पुढे ते चित्र आहे की ज्याच्यामध्ये लोक सारंगांनी तिरुप्पन अलवारला उचललेला आहे आणि मंदिराच्या दर्शनासाठी आणलेला आहे. तर हे असं सुंदर दिव्य पुंडरीकाक्ष मंदिराच्या या दिव्य धामाची यात्रा करण्यासाठी चैतन्य महाप्रभू जे आहे ते दक्षिण भारतात यात्रेमध्ये त्यांनी जवळजवळ 4 महिने वास केलेला आहे. 14 जानेवारी 1500च्या शतकामध्ये चैतन्य महाप्रभूंचा संन्यास झालेला आहे. 14 जानेवारी 1510. आणि मग फेब्रुवारीमध्ये आईच्या सांगण्यावरून चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य आपल्याला केलेलं आहे. मार्च मध्ये सार्वम भट्टाचार्य जे चैतन्य महाप्रभू पेक्षा वयाने मोठे होते, मायावादी होते, परंतु चैतन्य महाप्रभूने त्यांना मायावाद्यामध्ये डिफीट केलं आणि भक्त बनवलं. मार्च मध्ये आणि एप्रिल मध्ये चैतन्य महाप्रभू आता सगळ्या भक्तांकडे गेलेले आहेत आणि 2 वर्षासाठी 1510 ते 1512 पर्यंत चैतन्य महाप्रभू आता दक्षिण भारत यात्रेसाठी निघणार आहेत. या दक्षिण भारत यात्रेसाठी निघत असताना चैतन्य महाप्रभूने कोणता भाव आपल्या हृदयामध्ये जोपासलेला आहे. कारण जसं सकाळी श्री राधिका वल्लभ प्रभूंनी सांगितलं की श्रीमद भगवद्गीता हे संबंध ज्ञान आहे. माझा आणि भगवंताशी काय संबंध आहे आणि जाणतो आपण सगळेजण बसलेलो. मी आत्मा आहे आणि भगवंत जे आहे त्यांचा सेवक आहे.
ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. मी सनातन जीवात्मा आहे. मन आणि इंद्रियांमुळे या भौतिक जगामध्ये कर्षण दुःख भोगतोय. आणि मूळ दुःख काय? जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. सगळ्यात भयानक दुःख आहे. संबंध ज्ञान. अभिधेय म्हणजे दिलेल्या विधी नियमाचं यथोचित पूर्ण शक्तीनुसार आपल्या जीवनात पालन करणं. ते आहे श्रीमद भागवतम उत्साह निश्चया धैर्य. की कशा प्रकारे विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपण भगवंतावरची श्रद्धा सदृढ केली पाहिजे. आणि तिसरं आहे प्रयोजन, ते आहे चैतन्य चरितामृत. तर चैतन्य महाप्रभू आपल्याला शिकवतायत की कशा प्रकारे आपण भक्त समुदायामध्ये आपलं आचरण किंवा भक्त समुदायामध्ये आपण कशा प्रकारे आपली चेतना कृष्ण भावना भावित केली पाहिजे. तोमा सब जानी आम्ही प्राणधीत करी, प्राण छाड़ाय आम्ही तोमा छाडिते ना पारी. निजगणी आणि कहे विनय करिया, आलिंगन करी सबाय श्रीहस्ते धरिया. आता चैतन्य महाप्रभूंना दक्षिण भारत यात्रेत जायचंय. चैतन्य महाप्रभूने काय केलं? निजगणे आणि कहे सगळ्या भक्तांना एकत्र केलं आणि विनंती केली, प्रार्थना केलेली आहे. आलिंगन करी सवया, सगळ्यांना आलिंगन केलं आणि श्रीहस्त धरून त्यांना म्हणाले, तोमा सब जानी आम्ही, मी तुम्हाला जाणतो आणि तुम्ही मला परिपूर्णतः जाणतो. तुम्ही माझे प्राणधन आहात आणि मी तुमचा प्राणधन आहे. परंतु तोमा छाडिते ना पारी, परंतु मला तुम्हाला आता सोडावंसं वाटत नाही, परंतु मला सोडावं लागणार आहे. फार गरजेचं आहे चैतन्य महाप्रभूंची पहिली शिक्षा दक्षिण भारत यात्रेमधली, की स्वतः भगवंत आहेत, परंतु भक्तांसमोर त्यांनी काय सांगितलं? मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही. इसेन्स ऑफ भक्ती नीट लक्षात घ्या. भक्तीची सुरुवात म्हणजे भक्तांचा संग. भक्तीमध्ये प्रगती म्हणजे भक्तांचा संग. भक्तिमय जीवनामध्ये आपण जे काही आध्यात्मिक प्रयत्न करत आहोत, या प्रयत्नाला जी धार येणार आहे ती केवळ येणार आहे भक्तांच्या संघामध्येच. आपल्याला जी आध्यात्मिक रेषा पार करायची आहे ती पार होणार आहे केवळ आणि केवळ भक्तांच्या संघामुळेच. आणि म्हणून कृष्ण भावनेमध्ये फार गरजेचा आहे पहिला प्रिन्सिपल, की आपल्याला भक्तांच्या संघामध्ये रुची आली पाहिजे. भगवंताने घोषित केलेलं आहे, नाहं तिष्ठन्ते वैकुंठे योगी जन हृदयेषु, यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. भगवंताने क्लिअर कट सांगितलेलं आहे, नाहं तिष्ठन्ते वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगी जन हृदयेषु, योग्यांच्या हृदयात राहत नाही. यत्र गायन्ति मद्भक्ता, जिथे माझे भक्त आनंदाने कीर्तन करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वैष्णव संघामुळे आपल्या शंका, आपल्या समस्या निरासन होतात. वैष्णव संघामध्ये आपली फिलॉसॉफी, तत्वज्ञान पक्क होतं. आणि म्हणून फार गरजेचं आहे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला वैष्णव संघामध्ये राहणं. कृष्णराज कविराज गोस्वामी ज्याने पूर्ण चैतन्य चरितामृत लिहिलं, ते चैतन्य चरितामृत लिहिताना त्याने एक सुंदर श्लोकाची रचना केलेली. ते म्हणतायत, मूर्खनीच शूद्र मुई विषय लालसा, वैष्णव आज्ञा बोलिय करो एतक सहासा. कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतायत की मी शूद्र आहे, नीच आहे आणि माझ्या हृदयामध्ये अनंत विषय लालसा आहे. मग भक्ताने विचारलं, मग तुम्ही इतका दिव्य ग्रंथ चैतन्य चरितामृत कसं लिहिताय? त्यांचं उत्तर होतं, वैष्णव आज्ञा बोलिया.
वैष्णवांच्या आज्ञेमुळे मी काय करतो आहे, चैतन्य चरितामृत लिहित आहे. माझ्यामध्ये कोणतीही योग्यता नाही. आणि म्हणून फार गरजेचं आहे, कृष्ण भावनेमध्ये जर आपल्याला अग्रेसर व्हायचं असेल तर केवळ आणि केवळ आपण भक्तांच्या संघाला गंभीरतेने घेतलं पाहिजे. व्हेरी व्हेरी सिरियस. श्रील प्रभुपाद सीताकांत बॅनर्जी लेन, तिथे गौडीय मठाचा आश्रम होता. या गौडीय मठाच्या आश्रमामध्ये स्वामी प्रभुपाद त्यावेळी ग्रस्त होते. आणि गौडीय मठाच्या आश्रमामध्ये पहिल्या माळ्यावरती श्रील प्रभुपाद जप करत बसले होते. आणि त्याच वेळी त्या गौडीय मठामध्ये श्रील प्रभुपादांचे गुरुबंधू डोल गोविंद शास्त्री प्रभुपादांना त्यांच्या गौडीय मठातल्या ब्रह्मचार्यांना संस्कृत शिकवण्यासाठी येत होते. आणि मग संस्कृतचा क्लास झाल्यानंतर प्रभुपादांच्या खोलीमध्ये गेले. प्रभुपाद जप करत बसले होते. आणि डोल गोविंद शास्त्री प्रभुपादांना म्हणाले की चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे, भारत भूमीत राहिले मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी परोपकार, पृथ्वी याचेत नगराधिग्राम, सर्वत्र प्रचार होय विमूढ नाम. चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केलेली आहे, पण ही सार्थक कशी होईल. प्रभुपाद जप करत होते. प्रभुपाद उठले आणि त्यांनी सांगितलं की चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे तर ती पूर्ण जगभरामध्ये हरिनाम पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभुपाद निघाले. 2 पायऱ्या खाली उतरले आणि प्रभुपाद त्यांच्याकडे पाहत म्हणाले की श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा एक मूर्ख शिष्य ही आज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग डोल गोविंद शास्त्रींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मी तर तो नव्हे. प्रभुपाद 4 पायऱ्या पुन्हा खाली उतरले आणि डोल गोविंद शास्त्रीकडे पाहून म्हणाले, ते तुम्ही नसाल म्हणे. श्रील प्रभुपाद का इतके कॉन्फिडन्स होते, कारण त्यांचा असलेला वैष्णवांवरती विश्वास, वैष्णवांवरती असलेली श्रद्धा. आणि म्हणून प्रभुपाद या कृष्ण भावनेचा पूर्ण जगभरामध्ये प्रचार करू शकले. आपल्याला वाटतं की भक्त म्हणजे नाही, 800 करोड जगाची लोकसंख्या, नीट लक्षात घ्या आपल्याला काय मिळालेलं आहे. 800 करोड जगाची लोकसंख्या आहे. 750 करोड लोक नॉनव्हेज खाणारे. किती लोक आहेत? 750 करोड. राहिले किती? 50 करोड. त्यात मग मांस खाणारे, शराब पिणारे, नशा करणारे, चाय कॉफी पिणारे, आपली गणती फक्त 5 ते 6 करोडामध्ये आहे. दुर्लभ मानुष देहे देईनाम क्षणभंगुर, स्तत्रार्पिता म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. मनुष्य देह एक तर दुर्लभ. त्या मनुष्य देहामध्ये, दुर्लभ देहामध्ये जर जास्त आयुष्य कोणाचं मिळालं तर तो जास्त चांगला. त्या जास्त आयुष्य मिळाल्या व्यक्तीमध्ये जर एखादा व्यक्ती, त्याला धन ऐश्वर्य सगळ्या गोष्टी मिळाला तर तो उत्तम मानला जातो. पण त्याच्यामध्ये तो उत्तम आहे ज्या व्यक्तीला भगवत भक्तांचा संग प्राप्त होतो, वैकुंठ प्रियदर्शनम. अशा भक्तांचा संग त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून भक्तांचा संग फार महत्वाचा आहे कृष्ण भावनेमध्ये. ध्रुव महाराज बघा, आता 5-6 महिन्यामध्ये ध्रुव महाराजांनी भगवंतांना प्राप्त केलेलं आहे. साक्षात भगवंत त्यांच्या समोर उभे आहेत. आता ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याने भगवंतांना काय प्रार्थना करायला पाहिजे, काय मागणार भगवंताकडे? गेले होते, मला माझ्या ब्रह्मांपेक्षा, प्रपितामहापेक्षाही मोठं राज्य पाहिजे. भगवंताने तेही दिलं. पण ध्रुव महाराजांनी काय मागितलं? भक्ती मोहू प्रवता त्वयि मे प्रसंगा, भूयाद अनंत महता ममलाशयाणाम, येनाज सोल्व मूर्णम विषयम मनाब्दे, श्रद्धारतिर्भक्ती अनुक्रमशती. की भगवंता मला फक्त ती गोष्ट द्या की ज्यामध्ये तुमचे भक्त केवळ कथा आणि कीर्तन करतात, त्या भक्तांचा संग करण्याची शक्ती मला द्या. ध्रुव महाराजांना साक्षात भगवंत समोर आहे.
एनाज्य सोल्व. म्हणून साधूंच्या संघामध्ये, भक्तांच्या संघामध्ये आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये तीव्रता आली पाहिजे. ही आहे भक्तिमय जीवनाची पहिली सीडी, चैतन्य महाप्रभूंची दक्षिण भारतामधली पहिली शिकवण. जर आपल्याला भक्तांच्या संघामध्ये रुची किंवा भक्तांचा संघ करण्यासाठी तीव्रता येत नसेल, भक्ती म्हणजे आलेख. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, भक्ती म्हणजे आलेख. टेस्ट करायचे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये. आणि जर भक्तांच्या संघामध्ये ती तीव्रता आली नाही तर कालांतराने आपण पाठी निघून जाऊ. कालांतराने नवीन भक्त पुढे येतील, जुने भक्त पाठी जातील आणि हळूहळू गेटच्या बाहेर. 30 वर्षाचा अनुभव आहे हरिभजन प्रभू. मी चूक असेल तर तुम्ही सांगावं. का? कारण भक्तांच्या संघात तीव्रता नाही आली. भक्तांच्या संघामध्ये येऊन केवळ निंदा. चैतन्य महाप्रभूंचं हे प्रिन्सिपल म्हणजे दक्षिण भारत यात्रा आहे. तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ब्रिज, कनेक्ट करतो. धाम म्हणजे काय? जे कनेक्ट करतं आपल्या चेतनेला कृष्णाशी कनेक्ट करतं, ते आहे धाम. आणि अशा धामामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल, जर कृष्णाशी आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल, तर तो ब्रिज आहे भक्तांचा संघ. आणि जर या भक्तांच्या संघामध्ये तीव्रता जर नसत होत आली, येत नसेल, तर आपल्याला कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर होणं फार कठीण. मचिता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर कदयं च मां नित्या तुष्यंती च रमन्ति च. ते प्रगत भक्त भक्तांच्या संघात येऊन कथा कीर्तनामध्ये रममाण होतात. हे आंदोलन आहे, ही भक्तिमय जीवनामधली प्रगती आहे, ही तीव्रता आहे. जेव्हा आपण भक्ताच्या संघामध्ये येतो, प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये पण. भक्तांच्या संघामध्ये येऊन जसं आपण श्रवण करतो, स्टेप 1 श्रवण केल्यानंतर आपला दुसरा स्तर आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे की आपल्या हृदयातून, मस्तकातून अपवित्र विचार जायला पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर या गोष्टी होत आहेत का विचार करणं, हे आपली प्रक्रिया आहे. पहिलं श्रवण, श्रवणाबरोबर अपवित्र विचार हृदयामधून निघायला पाहिजेत. जसे जसे अपवित्र विचार निघतात, आपला विवेक वाढतो. तृणादपि सुनिचेन तरुडपि सहिष्णुन अमानीन मान देणं, हे महत्वाचं आहे. नम्र राहणं ठीक आहे, हरी बोल, पण अमानीन मान देणं. कोणी निंदा कोणी वंदा, आमचं एकच धन. तुम्ही मान दिला तरी ठीक आहे, नाही दिला तरी हरी बोल, काही चिंता नाही. ती अमानता आली पाहिजे. भौतिक जगात ना सगळा खेळ अहंकारावरतीच आहे. आणि कृष्ण भक्तीमध्ये याच्या उलटे, पाक त्याला चिरून फाडून काढायचं, इतकं सोपं नाही. आणि म्हणून फार गरजेचं आहे की आपला विवेक वाढतो. आणि जसा आपला विवेक वाढतो, नेक्स्ट स्टेज आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे भेद बुद्धी. माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. भक्तिविनोद ठाकूर सांगतात की माझ्या भक्तीला जे अनुकूल आहे त्याचा मी काय केला पाहिजे, जास्तीत जास्त स्वीकार केला पाहिजे. प्रतिकूल्यस्य वर्जनम, जे भक्तीला अनुकूल नाही ना त्याचा मी त्याग करत राहिलं पाहिजे. ही जी चेतना भक्तांच्या संघामध्ये वाढली पाहिजे. आणि भेदबुद्धी ज्यावेळी आपली परिपक्व होते, त्यावेळी भक्तांच्या शब्दामध्ये, भक्तांच्या आचरणामध्ये, भक्ताच्या व्यवहारामध्ये शालीनता येते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळी रामानंद रायांना विचारलं की, चैतन्य महाप्रभूंना विचारलं ज्यावेळी की कृष्ण भक्त कसा ओळखावा, तर ज्याला पाहून कृष्णाचं स्मरण होईल तो वैष्णव, तो वैष्णव. आणि ही प्रगती आपली
होत आहे का? ही आपली यात्रा आहे. ही आपली यात्रा आहे. तर म्हणून फार गरजेचं आहे, कृष्ण भावनेमध्ये चैतन्य महाप्रभू पहिला सिद्धांत आपल्याला शिकवतायत की कृष्ण भावनेमध्ये आपण तीव्रतेने भक्तांचा संग करता आला पाहिजे. त्यानंतर चैतन्य महाप्रभूने जे आहे भक्तांना सांगितलं, विश्वरूपे सिद्धी प्राप्ती जाणीन सकल, दक्षिण देश उद्धारित करेना छल. चैतन्य महाप्रभूने भक्तांना काय कारण दिलं? मला दक्षिण भारतामध्ये जायचंय. आणि का जायचंय? की माझा जो भाऊ आहे विश्वरूप, जो काही काळापूर्वी हरवला होता, आणि चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं की त्यांनी ऑलरेडी पंढरपूरमध्ये समाधी घेतलेली आहे. बाकीच्या भक्तांना माहिती नाही. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, विश्वरूप सिद्धी प्राप्ती त्यांना शोधण्यासाठी मी चाललेलो आहे. पण कृष्णराज कविराज गोस्वामी त्यांच्या मनातला भाव इथे सांगतायत, दक्षिण देश उद्धारिल. त्यांची भावना काय होती? मला दक्षिण भारतामध्ये जायचंय. कशासाठी? त्यांचा उद्धार करण्यासाठी. चैतन्य महाप्रभूंनी मग छल केलं का? प्रश्न आहे. चैतन्य महाप्रभू खोटं बोलले? फार महत्वाचं आहे विश्वरूप सिद्धी प्राप्ती. चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं की विश्वरूपाने देह पंढरपूरमध्ये समाधिस्थ झालेले आहेत आणि मला दक्षिण भारतामध्ये जाऊन कृष्ण भक्तीचा प्रचार करायचा आहे. चैतन्य महाप्रभूंनी इथं खरंच छल केलं का, कपट केलं का? श्रीमद भागवतम मध्ये लेसन नंबर 2, श्रीमद भागवतम मध्ये गांधारी, धृतराष्ट्र आणि कुंती ज्यावेळी युधिष्ठिर महाराजांच्या भवनातून रात्री निघून जातात आणि सकाळी विदुरजी शोधायला येतात. विदुरजी येतात की गांधारी कुठे गेली, धृतराष्ट्र कुठे गेले, कुंती महाराणी कुठे गेली, आणि त्यांनी ज्यावेळी भेटत नाही त्यावेळी विदुरजी आकांत करतात आणि युधिष्ठिरला महाराजांना सांगतात की हे युधिष्ठिर महाराज, त्या शुद्ध भक्तांनी माझ्या आपल्याबरोबर छल केलेला आहे, फसवून ते आपल्याला गेलेले आहे. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितात की जे प्रगत भक्त झालेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये एक उचित ध्येयासाठी छल करू शकतात. छल करू शकतात. श्रील प्रभुपाद एकदा डेट्रॉइट मध्ये श्रील प्रभुपाद पोहोचले आणि श्रील प्रभुपादांना सांगितलं एक फिशर मेन्शन आहे, फार मोठं तिथे सोन्याच्या प्लेट्स आहेत, डिझायनिंग आहे, टॉयलेटमध्ये जे नळ आहेत ते देखील सोन्याचा त्याला डिझाईन केलेली आहे. फार मोठं फिशर मेन्शन. आणि ते घेण्यासाठी कोणीच येत नव्हतं कारण त्याची किंमतही फार होती. श्रील प्रभुपादांनी गोष्ट कळाली. प्रभुपाद म्हणले आपण जाऊ घ्यायला. प्रभुपादांचे शिष्य म्हणले इथं पैसा नाही खिशात. आणि स्वामीजी म्हणतात आता फिशर मेन्शन. प्रभुपाद म्हणले बघून तर येऊ. ठीक आहे. प्रभुपादांनी गाडी घेतली, फिशर मेन्शन बघायला गेले. फार अवाढव्य आहे, फार मोठे. प्रभुपाद जो मधला दलाल होता, मीडिएटर, त्याला आनंद झाला. अनेक दिवसांनी कोणतरी आलेला आहे बुवा. त्याने एकदम उतावळ होऊन प्रत्येक गोष्ट दाखवायला सुरुवात केली. आणि प्रभुपाद शिष्याला सांगत होते, दिस रूम इज फिट फॉर द ब्रह्मचारी आश्रम. शिष्य ऐकतात, हा ब्रह्मचारी आश्रम इतका आपुलंड, आपण घेतलं नाही, काय नाही. प्रभुपाद चालले. प्रभुपाद म्हणले हा रूम फार सुंदर आहे, इथे भगवंतासाठी किचन बनेल. हा रूम फार सुंदर आहे, इथे आपण विग्रहांना ठेवू. प्रभुपाद चर्चा करतायत. सगळे भक्त इकडं तिकडं बघतायत. काय आता प्रभुपादांना सांगायचं काय? पैसा नाही खिशामध्ये. आणि प्रभुपाद फिशर मेन्शनच्या बाहेर आले आणि अंबरीश फोर्ड, अंबरीश प्रभू, लेखा श्रवंती माताजी आणि बरेच शिष्य प्रभुपादांचे, आता तो दलाल व्यक्ती, आणि प्रभुपाद शिष्यांना काठी दाखवून म्हणाले हे फिशर मेन्शन जे आहे ते इस्कॉन मंदिरासाठी एकदम फिट आहे आणि हे आपण घ्यायला पाहिजे. हा निर्णय पक्का आहे. तो जो दलाल होता आनंदित झाला. आणि प्रभुपाद लगेच त्याच्याकडे बघून म्हणाले पण आम्ही भिकारी आहोत.
आमच्याकडे काहीच नाहीये, वी आर बेगर्स. त्या बिचाराला हार्ट अटॅक यायची पाळी होती. ते म्हणे हा आम्हाला फुकट देऊन टाका. तर तो शिष्य आता प्रभुपादांकडे बघतोय की प्रभुपाद काय म्हणताय. त्यांनी सांगितलं की तुमच्या स्वामीजींना काहीतरी समजवा. म्हणून शिष्याकडे बघितलं. शिष्य आपलं इकडे तिकडे बघतायत. हे बघ आता कळे ना की करायचं काय. आणि शेवटी मग त्याच्यामध्ये बार्गनिंग झालं. आणि बार्गनिंग झाल्यानंतर जवळजवळ $3,000 त्यावेळी ते जे फिशर मेन्शन फायनल झालं. आणि फायनल झाल्यानंतर ते फिशर मेन्शन त्यांनी घेतलं. प्रभुपाद म्हणाले की वी आर द बेगर. आणि प्रभुपादांनी काय घेतलं, ते फिशर मेन्शन घेतलं छल करून. दुसऱ्या दिवशी तो आला, ट्रक घेऊन आला. तो म्हणे मला कळालं नाही की मी ही लाखो करोडो रुपयाची वस्तू तुम्हाला $3,000 मध्ये कशी दिली. तुमच्या स्वामीजीने माझ्यावर काहीतरी जादू केलेली आहे. मला सगळे मंदिरातले ते फिशर मेन्शन मध्ये महत्वाच्या वस्तू आहेत ते घेऊन जायचंय. भक्त आता सोडायला तयार होते का. तर प्रभुपाद चिट बट हायर पर्पज. नीट लक्षात घ्या. लंडन मध्ये एक व्यक्ती, त्याने जयपूरवरून विग्रह मागवले की बुवा इथे माझ्या घरामध्ये मी त्याची प्राण प्रतिष्ठा करेन. आणि मग जयपूरवरून सुंदर विग्रह त्याने लंडन मध्ये मागवले. आणि लंडन मध्ये भक्तांनी सुंदर जागा घेतलेली आहे आणि ते विग्रह शोधत होते. प्रभुपाद लंडन मध्ये आले आणि या व्यक्तीने जाहिरात दिली की माझ्याकडे, कारण झालं असं होतं की तुझं राधाराणी आहे, त्या प्रवासामध्ये राधाराणीची जी करंगळी आहे ती थोडी दुबंगली होती आणि त्यामुळे प्राण प्रतिष्ठा करणं काही शक्य नव्हतं. मग त्याने ऍडव्हर्टाईज दिली की माझ्याकडे एक राधाकृष्णाचे विग्रह आहेत, कोणाला हवे असतील तर तुम्ही घेऊन जा. भक्तांना कळालं. त्यांनी प्रभुपादांना सांगितलं. प्रभुपाद म्हणले अच्छा चला म्हणे त्याच्या घरी. प्रभुपादांनी तमाल कृष्ण महाराज ब्रह्मानंद स्वामींना घेतलं, गाडीमध्ये घातलं आणि गाडी घेऊन आले त्या व्यक्तीच्या घरी. त्या व्यक्तीची विचारपूस केली, कुठून आहे काय आहे. भारतीय व्यक्ती होता. त्याला वाटलं स्वामीजी आलेत आता मला पैसे देतील, म्हणजे ऍटलिस्ट काहीतरी किंमत मिळेल, कारण इथून तिथं न्यायची. प्रभुपाद ब्रह्मानंद स्वामींनी सांगितलं प्रभुपाद हे विग्रह आहेत. प्रभुपाद तमाल कृष्ण महाराजांना म्हणले विचार राधाराणीला उचला. त्याने राधाराणीला उचल. कशी आहे हलके, ओके. ब्रह्मानंद कृष्णाला उचल. तर तो व्यक्ती त्याला म्हणते की आता स्वामीजी फक्त बघतायत. नाही, ब्रह्मानंद म्हणे हा कृष्ण पण हलके आहेत. म्हणे गुड, घ्या गाडीत. तर तो जो व्यक्ती आहे तो म्हणे स्वामीजी समथिंग पे करा काहीतरी. मी येस येस आम्ही बघतोय आधी काय करायचं ते. हा तुम्ही गाडीत घेऊन चला. आणि गाडीत घेऊन आले आणि प्रभुपाद म्हणले ठीक आहे तुम्ही थोडस साधू आहे, दान धर्म बघू, आम्ही काहीतरी विचार करून तुम्हाला देऊ. आणि प्रभुपाद शिष्यांना ते गाडीमध्ये बसले. प्रभुपाद गाडीमध्ये बसले आणि गाडी घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले. अर्ध्या वाटेत प्रभुपादांनी गाडी थांबवली आणि म्हणाले उतरा. पाठीमागे आले, राधाकृष्णांना हात जोडले आणि सांगितलं धन्यवाद भगवंता, तुम्ही इथे आलात. श्री श्री राधा लंडनेश्वर मंदिर. आणि आजही सांगतात की तिथली उंगली तुटलेली नाहीये. आणि तमाल कृष्ण महाराज लिहितात की जे राधाराणी आणि कृष्ण आम्ही एकेकाने उचलले होते, आम्हाला पुन्हा कधीच ते एकट्याला उचलता आले नाही. त्या 2-3 लोकांना उचललं बाबा, इतके ते हेवी होते. तर म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जे वरिष्ठ आहेत, आपत्कालीन धर्म एक चांगल्या प्रयोजनासाठी छल करू शकतात, एक उच्च सिद्धांतासाठी काहीतरी लोकांना मार्गदर्शन करू शकतात, हे आपण इथे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी आध्यात्मिक शिक्षा गुरु, दीक्षा गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य केलं पाहिजे. आणि ते जे निर्णय देतील स्थळ काळ परिस्थितीनुसार ते आपण आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा कृष्ण भावनेमध्ये जी भगवंताची कृपा आहे, ती भगवंताची कृपा जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपण वरिष्ठांच्या आज्ञेचं आपल्या जीवनामध्ये तंतोतंत पालन केलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये स्वीकृती प्राप्त होईल.
आणि स्वीकृती प्राप्त झाल्यानंतर, स्वीकृती म्हणजे पाप नष्ट होईल, आपली आध्यात्मिक वाढ होईल आणि मग वरिष्ठांची कृपा प्राप्त होईल आणि मग वरिष्ठांची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग भगवत रुची, कथा रुची. आणि म्हणून फॉलो द अवर ऑथॉरिटी फार महत्वाचा सिद्धांत आहे. बऱ्याच वेळा मेंटल स्पेक्युलेशन आपलं राहतं, राईट और रॉंग, चूक आणि बरोबर. म्हणून कृष्ण भावनेमध्ये आपल्याला आपलं हृदय गुरुच्या चरणांवरती समर्पित केलं पाहिजे. हा लेसन चैतन्य महाप्रभू इथे आपल्याला सांगतायत की ज्यावेळी वरिष्ठ चैतन्य महाप्रभूने सांगितलं, भक्तांशी छल केला, परंतु चैतन्य महाप्रभूंचा उद्देश काही वेगळा होता. तसंच आपल्या जीवनातही बऱ्याच वेळा असं होईल की आपल्यासाठी काहीतरी वेगळं निर्धारित केलं जाईल, त्यावेळी आपण फुल्ली सरेंडर त्यांना झालं पाहिजे. फार महत्वाचं आहे लेसन. नाही तर काय होतं, जसं आज मला एक भक्त भेटले होते, पहिल्यांदाच भेटले होते. त्याने सुंदर त्यांचा 35 वर्षाचा अनुभव सांगितला. ते म्हणे, त्या भौतिक जगामध्ये ना प्रभूजी, सकाळी प्रभूजी भेटले आम्हाला, भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कार्य कशासाठी करतो? पोस्टसाठी. आणि जेव्हा पोस्टवरून बाहेर येतो त्यावेळी काय होतं? डिप्रेशन येते त्याला. आध्यात्मिक जगतामध्ये देखील कधी कधी तसंच होतं. एखादी पोस्ट मिळाली ना की व्यक्ती त्याचा इतका अधिकारी होऊन जातो, इतका त्याचा लालायतपणा त्याला येऊन जातो की कृष्ण भावनेमध्ये मग तो स्वतःचे एक आध्यात्मिक अस्तित्व विसरून बसतो. भक्ताचं आश्रय, भक्ताचं अस्तित्व 3 गोष्टीच आहेत: नामरुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. बस. आमचे भक्त त्याने एक प्रश्न विचारला भगवान प्रभूंना की प्रभूजी, कधी कधी आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये इनसिक्युरिटी वाटते कृष्ण भावनेमध्ये, कारण इतकं मॅनेजमेंट असतं, इतके या सगळ्या गोष्टी असतात. तर भगवान प्रभूंनी सुंदर उत्तर दिलं. भगवान प्रभू म्हटले, मला जर इस्कॉन मध्ये काढलं तरी काढलं इस्कॉन मधून तरी मी इस्कॉन मध्ये राहून दाखवेन. का? कारण मला करायचंय काय इस्कॉन मध्ये? जप करायचंय, बरोबर आहे, वाचन करायचंय, त्यांना कोणी थांबवू शकतं का? वाचन करायचंय आणि जो व्यक्ती येईल त्याला कृष्ण कथा सांगायची. दुसरं इस्कॉन मध्ये करायचंय काय? करायचंय काय? म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जे सिद्धांत सांगितलेले 8 श्लोक सांगितलेले आहेत, हा दुसरा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये पालन केला पाहिजे की फॉलो द अवर इन्स्ट्रक्शन, अवर ऑथॉरिटी. ही यात्रा आध्यात्मिक यात्रा आहे. बऱ्याच वेळा आपण ज्या आपल्याला सोयीस्कर गोष्टी असतात त्या घेतो आणि आपल्याला ज्या सोयीस्कर नसतील त्या सोडून देतो. ती कृष्ण भक्ती नाही, ती प्रगती नाही. आणि म्हणून फार गरजेचं आहे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी फॉलो द ऑथॉरिटी, इन्स्ट्रक्शन. आणि ज्यावेळी तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो कराल त्यावेळी तुम्हाला कळणारही नाही की गुरुची कृपा कशी येईल. गौरांग प्रभू एक सुंदर इन्सिडेंट त्यांचं सांगत होते. वाड्यामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालं, मोठा प्रोजेक्ट सुरू झाला आणि महाराज आता लंडनला जाणार. त्यावेळी गौरांगपूरना बोलवलं आणि गौरांगपूरना सांगितलं की आपल्या वाड्यामध्ये घोडा आहे. आणि हो, घोडा आहे. आपल्या वाड्यामध्ये बाकी सगळे गाय, सगळे प्राणी आहेत. म्हणे हो. तर मला असं वाटतं की आपल्या वाड्यामध्ये गाढव पण असलं पाहिजे. गौरांगपूर म्हणाले की माझं डोकं भिनभिनायला लागलं. मी IIT म्हणे, महाराज म्हणतात गाढव पण पाहिजे. महाराज म्हटले की अरेंज करून ठेवा लवकरात लवकर. गौरांगपूरला माहिती होतं की महाराज आता जाणार आहेत. म्हणले यस महाराज, आम्ही अरेंज करू. ठीक आहे. महाराज लिस्टला गेले. महिना झाला. गौरांगपूरने फोन लावला की महाराज हे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. महाराज म्हणे व्हॉट अबाउट द डॉंकी. तर गौरांगपूर म्हणे यस, आम्ही शोधतोय, प्रयत्न चालू आहे. 2 महिने झाले. महाराजांनी गौरांगपूरने माहिती सांगायला सुरुवात केली. महाराज, दिस कन्स्ट्रक्शन, दिस स्विमिंग पूल इज रेडी. महाराज म्हणे नो, व्हॉट अबाउट द डॉंकी.
तर गौरांग कळे ना की महाराज एवढं का बरं डॉंकीवर विशेष लक्ष. मग 4 महिने झाले. मग गौरांग 4थ्या महिन्यात ज्यावेळी फोन केला, महाराजांनी परत विचारलं, नो व्हॉट अबाउट द डॉंकी, फर्स्ट टेल मी. गौरांग इन दिस इज अ प्रोसेस. आम्ही शोधतोय त्याला. गौरांग म्हणे नाही. महाराज म्हणे नाही, तू मला नेहमी टाळतोयस. मी तुला सांगतोय, पहिलं गाढव पाहिजे तिथे आल्यानंतर वाड्यामध्ये. यस म्हणे. मग महाराज आले. महाराज जसे आल्यानंतर गौरांग वाटलं की आता एवढं मोठं मंदिर प्रोजेक्ट झाले तर महाराज बघायला जातील. महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, वेअर इज डॉंकी. तर गौरांग येस महाराज आहे. मग तो घेऊन गेले. पिंजरा होता. पिंजरावर गौरांग महाराज महाराज दिस 2 डॉंकीज. महाराज या गाढवांच्या जवळ गेले, ते पळायला लागले. गौरांग विचारलं, हे पळतायत का म्हणे. गौरांग म्हणे मला काय माहिती, मी काय गाढव. आता मला काय माहिती ते कशाला पळतायत. महाराज म्हणे नाही, त्याला प्रिव्हियसली चुकीचं ट्रीट केलेलं आहे. त्याला त्याला त्रास दिलेला आहे. त्यामुळे त्याला लोकांची प्रेमळपणा येईल असं करावं लागेल. गौरांग मग काय करायला लागेल म्हणे, त्याला रोज ब्रश करा. रोज ब्रश करा त्याला. महाराज म्हणे गौरांग म्हणे करणार कोण म्हणे तू. गौरांग म्हणे मला घाम आला. मी पूर्व सगळे माझे विचार IIT होतो, उच्च पगार नोकरी होती, सगळं सोडून महाराज सांगताय गाढवाला प्रेस कर, गाढवाला खाजव. महाराजांनी चेहरा बघितला. महाराज म्हणजे नाव यू अपॉइंट समवन, सम विलेजेस यू अपॉइंट. यस महाराज, आय विल अपॉइंट. एका गाढवाला सेवा, एका लोकाला सेवा दिली. गाढवाला रोज ब्रशिंग करायचं. महाराज रोज यायचे तिथे. गौरांग फिरायचे. तर महाराज म्हटले नाव विल गिव्ह अ नेम. गौरांग म्हणले महाराज नाव दिले, कमला, एक अंबुजा. महाराज म्हणे गौरांग म्हणे इतके भक्त इतक्या वर्षापासून आहेत, त्यांची दीक्षा होईल. लिस्ट मध्ये भरभरून नाव आहेत आणि यांची दीक्षा होईना. महाराज गाढवाला दीक्षा देत आहेत. मग झाली सेवा. ते गाढव प्रेमाने जवळ यायला लागलं. कधी कधी कीर्तन करायला लागले भक्त, तर ते आनंदाने उड्या मारू लागलं. खुश झाले सगळे. महाराज खुश, व्हेरी गुड. काही दिवसांनी एक अमेरिकेचा योगा ग्रुप, त्यांचे दरवर्षी 100 ते 150 योगा शिक्षक ते भारतात येणार होते. आणि भारतात आल्यानंतर ते वेगवेगळ्या जागेवरती फिरणार होते पूर्ण भारतभर, की त्यांना दरवर्षी एका ठिकाणी एक योगा कॅम्प करायचा होता. जवळजवळ 1 महिना तो योगा कॅम्प चालतो. महाराजांना ते भेटले होते. महाराजांनी त्यांना तुम्ही जा आणि वाडा बघून या. आणि महाराजांनी गौरांग सांगितलं की त्यांचे काही लीडर, 15-20 लीडर वाड्यामध्ये येत आहेत, तू त्यांना सगळं दाखव. गौरांग म्हणले यस, दाखवतो सगळं. आणि गौरांग सगळं काही जे काही विस्तृत प्लॅन, गोशाळा, शेती, ते वॉटर प्युरिफिकेशन सगळं दाखवलं. आणि सगळ्यात शेवटी त्या गाढवाच्या पिंजऱ्याचे इथे आणलं. आता ह्यांनी बघितलं. गौरांग विचारलं व्हॉट इज दिस, काय म्हणे. तर म्हणे डॉंकी. आम्हाला पण माहिती आहे डॉंकी आहे. मग काय करता याच्या बरोबर. तर म्हणे काही नाही. हा इथे का म्हणे, इथं का याला का ठेवलंय. गौरांगपूर मध्ये मला नाही माहिती. कोणी ठेवलं म्हणे, महाराजांनी ठेवलं म्हणे. तुम्ही महाराजांना विचारा. म्हणे काय करता याच्या बरोबर तुम्ही. काही नाही करत म्हणे, आम्ही याला ब्रशिंग करतो म्हणे फक्त. आणि हे गेल्यानंतर ते आलं गाढव, चाटायला लागलं. 300-4-5 लीडर एका कोपऱ्यात गेले आणि त्याने डिस्कशन केलं, चर्चा केली. आणि गौरांग येऊन म्हणाले की आम्ही गेल्या 1 महिन्यापासून पूर्ण भारतभर फिरतोय. आम्हाला एक अशी जागा पाहिजे जिथे आम्ही कॅम्प करू शकतो. आणि हे कॅम्प करण्यासाठी या जागेपेक्षाही भरपूर मोठ्या मोठ्या जागा आहेत.
चांगल्या सुविधा आहेत, पण तुम्ही ही केलेली ॲनिमल सेवा हा आमचा चौथा प्रिन्सिपल आहे. योगामध्ये हा चौथा प्रिन्सिपल त्यांनी सांगितलं. या चौथा प्रिन्सिपल आहे की प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने घेतायत. त्यामुळे आमच्या टीमने अनाउन्समेंट मॅनेजमेंट मध्ये डिस्कशन झालंय आणि इथून पुढे येणारे सगळे कॅम्प वाडा गोवर्धन इको विलेज मध्येच होतील. गेल्या 13 वर्षापासून ते सगळे 150 अमेरिकेतले योगा टीचर येत आहेत आणि इथे येऊन नॉट फॉर येऊन फक्त योगा करतात नाही, नीट लक्षात घ्या. ते तिथे येतात, आल्यानंतर तिथे फेस्टिवल साजरे करतात. महाराज स्वतः असतात. महाराज पुष्पाभिषेक, कथा, कीर्तन आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांना माळा वाटप करून एक एक माळ करण्याचं प्रॉमिस त्यांच्याकडून घेतलं जातं. सांगण्याचं तात्पर्य आहे की वरिष्ठ हे विजनरी असतात. आपल्याला फक्त सरेंडर व्हायचं आहे. चैतन्य महाप्रभू दुसरा प्रिन्सिपल सांगतायत, ही आहे आध्यात्मिक यात्रा. यानंतर चैतन्य महाप्रभू पुढे निघालेले आहेत, परंतु आपल्यालाही पुढे जायचं आहे. त्यामुळे हे दोन सिद्धांत आज आपण इथे चर्चा करू. पहिलं, भक्तांच्या संघामध्ये तीव्रता आली पाहिजे, उत्साह आला पाहिजे, निश्चय आला पाहिजे, भक्ताविना राहावं पाहिजे. भक्ती श्री रामानुजाचार्य त्यांचे 21 टीचिंग्स आहेत, 21 लेसन्स आहेत त्यांचे. त्यांनी शेवटच्या वेळी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलेले त्यांच्या शिकवणी आहेत. त्यात एक शिकवण आहे की भक्तांनी एकमेका भक्ताला भेटताना कसं भेटलं पाहिजे. जसं एखादं गुलाब पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो ना, तसं एका भक्ताला पाहिल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपण आलिंगन त्याला केलं पाहिजे, नम्रतेने प्रणाम त्याला केला पाहिजे, त्याचं गुणगान केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत असो. भीष्मदेवांचं उदाहरण समर्पक आहे. भीष्मदेव किती बाण लागले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुईचं टोक दोन्ही बाणाच्या मधून जात नव्हतं, इतके बाण भीष्मदेवांना लागले. पण ज्यावेळी भगवान कृष्ण आणि 5 पांडव आता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जाणार आहेत आणि युधिष्ठिर महाराज आणि भीष्म पितामहांची दिव्य चर्चा होणार आहे, ती चर्चा ऐकण्यासाठी ब्रह्मांडातून सारे ऋषी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये आलेले आहेत. आणि भीष्मदेवांची स्थिती काय आहे की सुईच्या टोकातूनही बाणातून सुईचं टोकही जाणार नाही, अशी गंभीर अवस्था आहे. बर, भीष्मदेवांना माहितीये की वैष्णवांचं स्वागत कसं केलं पाहिजे, वैष्णवांचा पाद अभिषेक केला पाहिजे, वैष्णवांना त्यांना आसन दिलं गेलं पाहिजे. अनेक परिस्थिती त्यांना माहिती आहे, परंतु ते त्या परिस्थितीमध्ये नाही आहेत. नीट लक्षात घ्या, भीष्म पितामहांचं जीवन चरित्र की वैष्णवांना कसं बघितलं पाहिजे. भीष्मदेवांनी सर्वात प्रथम साश्रुष नयनाने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि या जिवेने भक्तांचं गुणगान करून एक आदर्श आपल्या पुढे प्रस्थापित केलेला आहे की आपण वैष्णवांना किती महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि हे जर देता आलं नाही तर ती आपली आध्यात्मिक यात्रा नाही. आणि दुसरं, फॉलो द अथॉरिटी ब्लाइंडली. माझाही हा विश्वास आहे, कारण आयुष्यभर जे अथॉरिटीने सांगितलं ते ब्लाइंडलीच फॉलो करत आलो. जायचं होतं बेळगावला, अथॉरिटीने सांगितलं नाशिकला चल. हरिभजन प्रभू ते विजळी गेलो होतो, हरिभजन प्रभूंनी सांगितलं जा नाशिक. ब्लाइंडली फॉलोइंग. तांदूळी धुता येत नव्हते, कधी आयुष्यात घरी तांदूळी धुतले नव्हते. शिक्षाष्टकम म्हणून सांगितलं नाव यू हँडल द किचन. माहिती नाही, आज स्वयंपाक येतो, आईलाही विश्वास नाही, अजून येतो तुला. फॉलो द अथॉरिटी. त्यावेळी फार वर्षापूर्वी एक सुंदर घटना, आनंदामृतना मी जागा घेतली होती टाकेतला, आणि टाकेतला जागा घेतल्यानंतर आनंदामृतना मी सांगितलं की 2.5 एकर जागा घेतली, तेलाचा घाणा आहे, आमचं भविष्यात छोटं प्लॅनिंग आहे मंदिर बांधायचं. प्रभूजी म्हणे व्हेरी गुड, व्हेरी गुड.
but take my word seriously. When you are authority told, stop the project, निघून जा, त्यावेळी तुझ्या हृदयामध्ये इथं पिंच नाही लागला पाहिजे. जर लागला तर युअर भक्ती इज अनसक्सेस. दॅट इज अ कृष्ण कॉन्शियसनेस. त्यामुळे आध्यात्मिक जीवनामध्ये पूजाला प्रतिष्ठा यापासून आपण लांब राहणं हे चैतन्य महाप्रभू आपल्याला शिकवतायत. हेच यात्रा आहे. उद्याच्या सत्रात पुढच्या अनाउन्समेंट तर होईलच, पण उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढच्या देखील चर्चा चालू ठेवू. थँक्यू व्हेरी मच. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम